मी डॉक्टर आशा साकोळकर, औरंगाबाद शहरातली सिनियर मोस्ट कन्सल्टंट आहे, गायनोकॉलॉजिस्ट आहे. डॉक्टर्स डे निमित्त मला सगळ्या डॉक्टरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. ह्या शुभेच्छा नुसतं हार्दिक नाहीत तर आरोग्यपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी शुभेच्छा. कारण डॉक्टरांचं आयुष्य हे आजकाल पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. डॉक्टरांच्या आयुष्यात लांबून जरी खूप चांगलं गोंडस दिसत असेल तर डॉक्टर सध्या अतिशय कठीण परिस्थितीमधनं जात आहे. त्यामुळं या वर्षीच्या डॉक्टर्स डेला मला सगळ्या डॉक्टरांना शुभेच्छा देत असताना एक आवर्जून सांगायचं आहे की परिस्थिती कितीही कठीण असेल तरी पण आपण सगळ्या डॉक्टरांनी आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक जीवनाचं भान ठेवून आपण सर्वांनी आपल्या प्रोफेशनला कमिटमेंट करावी किंवा प्रोफेशनला कमिटेड राहावं. आपण ज्या वेळेला या प्रोफेशनमध्ये एंट्री केली ती वेळ आणि आत्ता आपण प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ज्या कंडिशनमध्ये आहोत या जमीन आसमानचा फरक आहे. पण म्हणून परिस्थिती जरी बदलली तरी डॉक्टरांनी आपली कमिटमेंट कायम ठेवावी. काहीही झालं तर आपण वस्तू विकणारे, किराणा दुकानवाले किंवा इतर वस्तू प्रमाणे डॉक्टर हे धंदेवाईक किंवा हे होऊ शकत नाही. आजही आपल्याकडे समाजात डॉक्टर हा देवानंतर फक्त डॉक्टरांचंच नाव घेतात. त्यात चांगलं वाईट हे कॉन्ट्रावर्सी होऊ शकते, पण डॉक्टर हा आजही जीव वाचवणारा आणि ज्याच्या हातात लोकांचं आरोग्य आहे, समाजाचं आरोग्य आहे, त्या विश्वसनीय पात्रतेमध्ये बसणारा एकच प्रोफेशन आहे ज्याला नोबेल प्रोफेशन म्हटलं जात आहे, तर तो आहे डॉक्टरांचा प्रोफेशन. आणि म्हणून आपण आपली कमिटमेंट कायम ठेवूया, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया. आता शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य, अर्धे डॉक्टर्स 50% डॉक्टर्स हे BP, शुगर आणि इतर आजारांनी त्रस्त आहेत. आणि ही गोष्ट आपल्या डॉक्टरसाठी तर काळजीची आहे, पण समाजासाठी सुद्धा काळजीची आहे. तर मला असं सगळ्या समाजाला अपील करायचं आहे की जर आपण तुमचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर कृपया आपण सगळेजण मीडिया, खास करून सगळ्या मीडियाला माझी विनंती आहे की डॉक्टरांच्या आरोग्य, शारीरिक, मानसिक आरोग्याला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा तुम्ही तुमच्या प्रोफेशनमधनं करत जा. या वेळेला डॉक्टर्स डे हा जून जुलै महिन्यात येतो आणि पर्यावरणाशी माझा घनिष्ठ संबंध असल्यामुळं आज आम्ही एक उपक्रम असा हाती घेतला की आमच्या OPDत जेवढे काही पेशंट आले त्या प्रत्येकाला आम्ही झाड देऊन आपल्या बाळासाठी त्या झाडाचं संरक्षण करण्याची विनंती केली. आणि आश्चर्य वाटेल की यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि प्रत्येकाने ते झाड इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने घरी नेऊन आपल्या मुलाच्या नावावरती ते लावलं जाईल याची ग्वाही दिली. तर मला असं वाटतं की हा एक चांगला उपक्रम साकोळकर हॉस्पिटलने आज राबवलेला आहे, त्याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमात मी एकटी नसून माझी पूर्ण टीम, त्याच्याशिवाय जे की शक्यच नाही आहे. डॉक्टर हा एकटा डॉक्टर नसतो तर त्याच्या मागे पूर्ण टीम असते. म्हणून या पूर्ण टीमचं अभिनंदन आणि परत एकदा सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ते नवीन आणि त्याबरोबर रिसेंट ॲडव्हान्सेस असं असेल तर ते हिरा व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे साकोळकर हॉस्पिटल हे दिवसेंदिवस आपल्या सोयी सुविधांमध्ये आणि नॉलेजमध्ये नवीन भर घालत असते. त्याप्रमाणे माझ्या प्रोफेशनमध्ये मी दरवर्षी काहीतरी नवीन ॲड करत असते. यावेळेला डॉक्टर प्लस डोला आपल्या कुटुंबियासमोर तुम्ही आपली डिलिव्हरी एन्जॉय करा असा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तर मला वाटतं यावर्षी मला अजून एक सांगण्यासाठी आवडेल की आतापर्यंत मी फक्त स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणूनच काम करायची,
पण साकोरकर हॉस्पिटल आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत शासकीय सगळ्या योजना गरीब रुग्णासाठी मोफत राबवत आहे आणि आजपर्यंत एका महिन्यात जवळपास 1-2 महिन्याच्या आत आम्ही 100 ते 150 रुग्णांवरती इलाज केलेला आहे आणि सगळे रुग्ण हे खूप आनंदाने घरी गेले आणि ते परत आपल्या सगळ्या नातेवाईकांना आमच्याकडे पाठवत आहेत. ही गोष्ट मला वाटते आमच्या विश्वासार्हतेचं प्रतीक आहे आणि हीच विश्वासार्हता कायमपर्यंत टिकून राहो हीच माझी इच्छा आणि प्रयत्न राहील. साकोरकर हॉस्पिटल हे औरंगाबाद शहरातील सिडको या भागात आहे. उद्यापर्यंत भेटून जातो. काळा गणपतीला लागून N1 सिडको C सेक्टर हा माझ्या हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे. तुम्हाला पण हे आहे की तुमचे जे गरीब गरजू रुग्ण असतील ते या योजनेखाली महात्मा ज्योतिबा फुले योजनेखाली त्याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त रुग्णांनी उत्कृष्ट सेवेचा अनुभव घ्यावा